मित्र हो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील. मी यापूर्वी आपल्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून कायद्यातील वेगवेगळे विषय घेऊन ते विषय विशद करण्यासाठी सादर झालेलो होतो. आजही मी आपल्यासमोर कंपनी स्थापनेसंदर्भातील कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी आणि त्या अनुषंगाने असलेली प्रक्रिया हा विषय विशद करण्यासाठी घेऊन सादर होतोय. मित्र हो, कंपनी कायदा 2013 या कायद्यातील तरतुदी पाहत असताना तत्पूर्वी आपण या कायद्याची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेतली तर ते जास्त आवश्यक होईल किंवा योग्य होईल असं मला वाटतं. मित्र हो, या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजी सत्तेची राजवट प्रस्थापित झाली आणि ती अनेक वर्ष होती. तेव्हा 1866 सालापासून या देशामध्ये विशेषतः कंपनी संदर्भातील कायदे अस्तित्वात होते आणि त्या अनुषंगानं या देशामध्ये अनेक वेळा कंपनी संदर्भातील कायदे हे नवनवीन प्रस्थापित झाले किंवा अंमलबजावणीत आले. जेव्हा केव्हा लोकांना किंवा व्यक्तींच्या समूहांना कंपनी स्थापनेसंदर्भातील आवश्यकता गरज पडत होती त्यावेळेस त्या काळी असलेल्या कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगानं या देशामध्ये कंपनी स्थापनेसंदर्भातील कार्यवाही होत होती. मित्र, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंपनी कायदा 1956 हा कायदा अस्तित्वात आला. खरं तर हा कायदा फार विस्तारित रूपानं या देशामध्ये कार्यान्वित होता आणि मग कंपनी कायदा 1956 हा कायदा ज्यावेळेस या ठिकाणी या देशामध्ये विस्तारित रूपानं कार्य करत होता, परंतु अलीकडं गेल्या काही वर्षापूर्वी झालेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली स्पर्धा आणि मग खुल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धा करण्याच्या निमित्तानं लोकांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना की जे उद्योजक व्यावसायिक या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धा करू शकले पाहिजेत आणि म्हणूनच्या निमित्तानं मग या ठिकाणी या कंपनी कायदा 1956 मध्ये असलेल्या काही तरतुदी ह्या थोड्याशा टोकड्या स्वरूपात किंवा त्या ठिकाणी त्या अपुऱ्या स्वरूपात होत्या. म्हणून 2013 साली कंपनी कायदा 1956 हा कायदा रद्द करून कायदे मंडळानं 2013 साली कंपनी कायदा 2013 हा नवीन अस्तित्वात आला. मित्रो, कंपनी कायद्याची स्थापनाचा विषय आज या ठिकाणी आपण चर्चा करत असताना, त्या संदर्भातील तरतुदींची चर्चा करत असताना मला आज या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की आपल्याला साधारणपणे कंपनीचे बेसिक जे प्रकार आहेत किंवा जे मूळ स्वरूपातील प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक होईल. अर्थातच पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, 1% कंपनी आणि त्याचबरोबर अनलिमिटेड कंपनी, डॉर्मंट कंपनी वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे या ठिकाणी कंपनीचे प्रकार आहेत. मित्र, या कंपनी कायदा 2013च्या कलम 3 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार फॉर्मेशन ऑफ कंपनीची स्थापना करत असताना या कायद्यातील कलम 3 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार कंपनी ही केवळ फक्त लॉफुल पर्पजसाठी स्थापन करता येईल. म्हणजे कायद्याने उद्दिष्ट जे घालून दिलेलं आहे तेवढ्या कारणापुरतीच कंपनी ही स्थापना करता येऊ शकेल आणि त्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायिकांना सुद्धा त्या कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करता येईल किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीने कंपनी स्थापना करता येईल. आणि म्हणून मग या कायद्यातील कलम 3 प्रमाणे सांगितलेल्या तरतुदीनुसार कंपनी ही केवळ फक्त लॉफुल पर्पजसाठी स्थापन करता येईल. तर जेव्हा केव्हा 7 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करू इच्छित असतील तर त्यावेळेस त्यांच्याकडून होणाऱ्या अशा कृतीस पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन झाली असं मानावं किंवा असं संबोधलं जावं. जेव्हा केव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करू इच्छित असतील तर त्यावेळेस त्यांच्याकडून होणाऱ्या अशा कृतीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन होते असं मानावं. आणि जेव्हा केव्हा एक व्यक्ती स्वतः प्रतिनिधित्व करून ते स्वतःच्या उद्योग व्यवसायाकरिता कंपनी स्थापन करत असेल तर त्यावेळेस त्या अशा व्यक्तीकडून होणाऱ्या कृतीस 1% कंपनी स्थापन होते असं संबोधलं जावं. मित्र हो, 1% कंपनी हा 2013 सालाच्या कायद्यामध्ये अंतर्भूत केलेला एक नवीन कन्सेप्ट आहे. 1% कंपनी या कायद्यामध्ये समाविष्ट करण्याचा कायदेमंडळाचा हेतू आणि उद्देश एवढाच आहे की या देशामध्ये
असलेले छोटे मोठे किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री वाल्या स्वरूपातील जे काही लोक व्यावसायिक असतील त्या लोकांना सुद्धा स्वतःचं प्रतिनिधित्व करून स्वतःचं प्रतिनिधित्व करून एक 1% कंपनी स्थापन करण्याची त्यांना संधी देण्यात यावी, की जेणेकरून चाललेल्या आत्ताच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याही लोकांना कुठेतरी त्या कंपनीच्या माध्यमातून एक स्पर्धा निर्माण करता यावी आणि त्यांना व्यक्तिगत व्यावसायिक स्वातंत्र्याचा हक्क सुद्धा मिळावा, या हेतूनं ही 1% कंपनी स्थापन करण्याचा किंवा तो कन्सेप्ट आहे तो कायद्यामध्ये समाविष्ट करण्याचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण 1% कंपनीचे स्थापनेसंदर्भातील किंवा 1% कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या व्यावसायिक किंवा जो काही पद्धत आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस सुद्धा आपण या ठिकाणी त्याचे फायदे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण 1% कंपनीच्या माध्यमातून एक लिमिटेड लायबिलिटी असते. 1% कंपनीची जी व्यक्ती त्या ठिकाणी ती व्यक्ती चालवत असते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट ॲसेटवरती या 1% कंपनीची लायबिलिटी लादता येऊ शकत नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग हा 1% कंपनीचा सुद्धा व्यवसाय व्यवहार किंवा पद्धत ही सुद्धा ट्रान्सपरंट पारदर्शीपणानं करता येऊ शकते हे ह्या कायद्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतं किंवा त्या अनुषंगानं या कायद्यामध्ये हा पद्धत सुद्धा कंपनीची समाविष्ट केली गेलेली आहे. परंतु जेव्हा केव्हा 1% कंपनी स्थापन करावायची असते त्यावेळेस अशा व्यक्तीस 1% कंपनी स्थापन करत असताना त्या 1% कंपनीमध्ये एक सम अदर पर्सन सुद्धा नॉमिनी त्या ठिकाणी सुचवावा लागतो आणि तो नॉमिनी हा सुचवलेला असताना तो नॉमिनी हा सज्ञान आणि सक्षम असला पाहिजे. याशिवाय 1% कंपनी स्थापन करत असताना फक्त नॅचरल पर्सनच हा फक्त त्या ठिकाणी 1% कंपनीमध्ये समाविष्ट होऊ शकतो किंवा तो स्थापन करू शकतो. याशिवाय नॉमिनी म्हणून जी सुचवलेली नमूद केलेली व्यक्ती असते त्या व्यक्तीची त्या ठिकाणी 1% कंपनीमध्ये लेखी संमती असणं आवश्यक आहे आणि ह्या नॉमिनी म्हणून सुचवलेली व्यक्ती असते त्यावेळेस त्या ठिकाणी ती सज्ञान असण्याचं कारण की जेव्हा केव्हा 1% कंपनीची व्यक्ती नॅचरल पर्सन जी आहे व्यक्ती ती त्या ठिकाणी एक मृत होते किंवा स्वतः अकार्यक्षम होत असते on the ground of the insanity or idiot or he is unable to understand the nature and consequences of his own act, अशी जेव्हा केव्हा परिस्थिती होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या 1% कंपनीमध्ये अशी नॉमिनी असलेली व्यक्ती ती त्या ठिकाणी काम करून त्या कंपनीसाठी काम करून मग ती कंपनी पुढे चालू ठेवायची की त्या कंपनी बंद करायची याच्या संदर्भातील सुद्धा ती व्यक्ती निर्णय घेऊ शकते. अर्थातच 1% कंपनीमध्ये जी व्यक्ती नॅचरल पर्सन व्यक्ती जी प्रमोटर डायरेक्टर म्हणून काम करत असते त्यावेळेस ती व्यक्ती जोपर्यंत त्या ठिकाणी कार्यरत आहे त्या कंपनीमध्ये तोपर्यंत नॉमिनी ह्या सम अदर पर्सनला त्या कायद्यातील तरतुद्यान्वये कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. बेनिफिशियल इंटरेस्ट करिता सुद्धा 1% कंपनीमध्ये कोणत्याही एखाद्या अज्ञान व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट करता येणार नाही किंवा इन्व्हॉल्व्ह होता येणार नाही, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, आता फॉर्मेशन ऑफ कंपनी या कंपनी कायदा 2013च्या कलम 3 मध्ये सांगितलेल्या तरतुदीच्या अनुषंगानं हे साधारणपणे याच्यातील आपल्याला ह्या तरतुदी पाहत असताना या कायद्यातील कलम 4 प्रमाणे सांगितल्यानुसार मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आता मेमोरंडम ऑफ असोसिएशन कशाला म्हणावं तर कंपनीच्या संदर्भातील कंपनीचं नाव, कंपनीचं ऑब्जेक्ट, कंपनीचं त्यानंतर त्या ठिकाणी उद्दिष्ट काय किंवा कंपनीचं डायरेक्टर्स प्रमोटर्स यांच्या संदर्भातील डिटेल्स आणि त्याचबरोबर या कंपनीचं शेअर कॅपिटल किती आहे, कंपनीची लायबिलिटी किती आहे, कंपनीचं पेड अप त्या ठिकाणी का अनपेड शेअर कॅपिटल वगैरे लायबिलिटी या सर्व बाबी त्या ठिकाणी समाविष्ट असणाऱ्या गोष्टींना मेमोरंडम ऑफ असोसिएशन असं म्हटलं जातं. अर्थातच मेमोरंडम ऑफ असोसिएशन ह्या बाबींची बद्दलची जी काही प्रस्ताव असतो प्रपोज्ड स्थापन होणाऱ्या कंपनीचा तर तो त्या ठिकाणी संबंधित ROC यांच्याकडे त्याबद्दलचं सादरीकरण करावं लागतं. याशिवाय या कायद्यातील कलम 5 मधील सांगितलेल्या तरतुदीनुसार आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, आता आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मीन्स रूल्स अँड रेग्युलेशन अँड बिझनेस ऑफ द कंपनी असं ठरवणारा एक कागद किंवा असा एक कंपनी संदर्भातील डॉक्युमेंट. मित्र हो, हा मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन याच्या संदर्भातील आपण माहिती घेत असताना पर्टिक्युलरली आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे
मध्ये साधारणपणे कंपनी स्थापनेपासून ते कंपनी वंडअप कशी होईल किंवा त्याच्या संदर्भातील काय उपाययोजना किंवा त्याच्या लायबिलिटी संदर्भातील काय उपाययोजना इथपर्यंतच्या सर्व ज्या बारकाव्यानं सर्व ह्या बाबी त्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये समाविष्ट असतात हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, या कायद्यातील कलम 7 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी हे कशी होईल किंवा ती अस्तित्वात कशी येऊ शकते याची प्रक्रिया प्रोसिजर आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे या कायद्यातील कलम 7 मध्ये 7च्या पोट कलम 1 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार की या कंपनी संदर्भातील ती कंपनी प्रायव्हेट, पब्लिक अशा स्वरूपाची आहे का, प्रायव्हेट लिमिटेड आहे का, पब्लिक लिमिटेड आहे का याच्याबद्दलची संबंधित त्या ठिकाणी घोषणा किंवा त्या संदर्भातील माहिती ही त्या कंपनीच्या फाउंडर म्हणून जे प्रमोटर असतील किंवा जे डायरेक्टर म्हणून ज्या ठिकाणी व्यक्ती असतील त्यांनी त्या संदर्भातील माहिती देणं आवश्यक आहे. याशिवाय त्या संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रमोटर, डायरेक्टर लोकांची सत्यापन प्रतिज्ञापत्र किंवा ॲफिडेव्हिट्स त्याबद्दलची त्या ठिकाणी त्यांची असणं आवश्यक आहे. यानंतर या कंपनीसाठी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा वकील असं कोण ह्या कंपनीसाठी सुरुवातीपासून काम करत असणाऱ्या व्यक्तीकडनं त्या व्यक्तींचं स्वयंघोषणापत्र, त्या कंपनी संदर्भातील प्रमाणपत्र हेही त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या कंपनीची लायबिलिटी कशा स्वरूपाची आहे, शेअर कॅपिटल किती प्रमाणात आहे, शेअर कॅपिटलची त्या पद्धतीनं परत पुढं त्याच्याबद्दलची लायबिलिटी किंवा त्या अनुषंगानं या सर्व बाबी या कलम 7 मध्ये इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी करत असताना मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन या सर्वच्या सर्व बारकाव्यानं बाबी या भरून देणं आवश्यक असतं किंवा त्या पद्धतीनं हे पूर्तता करणं आवश्यक असतं. आता अशा पद्धतीची पूर्तता करत असताना नक्की ती पूर्तता करायची कुठं किंवा कुणीकडे, तर ज्या व्यक्तींना, ज्या लोकांना अशी कंपनी स्थापन करायची असते ती कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस ज्या कार्यक्षेत्रामध्ये असतं त्या कार्यक्षेत्रातील रजिस्टर्ड ऑफिस कंपनीचं असणाऱ्या कार्यक्षेत्रातील रजिस्टर ऑफ कंपनीच्या कार्यालयाकडं अशा पद्धतीचा प्रस्ताव प्रपोज्ड कंपनीचा द्यावा लागतो. आता अशा कंपनीचा प्रस्ताव देत असताना नावासंदर्भातील कंपनीचं नाव कशा प्रकारचं असावं की ते कंपनीचं नाव हे एक म्हणजे आयडेंटिकल असू नये, म्हणजे की ते एकसारखं किंवा अशा पद्धतीनं असू नये की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठं त्याच कार्यक्षेत्रामध्ये असणारी काम करत असणारे कंपनीचं स्वरूपाचं नाव किंवा त्याच्याबद्दलचं गुडविल कुठं त्या ठिकाणी त्याच्या ग्रास्प करू नये किंवा त्याला कोणती पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाला कोणती बाधा येऊ नये अशा पद्धतीचं कंपनीचं नाव असू नये. याशिवाय महाराष्ट्र शासन अर्थातच राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या आश्रयानं किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या अंतर्गत असणारे स्थानिक बॉडीच्या आश्रयानं अशा कंपनीच्या नावासंदर्भातील त्या आश्रय घेऊन त्या ठिकाणी त्याचाही वापर करता येणार नाही, हेही याच्यातील महत्त्वाची तरतूद आपण लक्षात घेतली पाहिजे. आता अशा स्वरूपाचा संपूर्ण जो काय प्रस्ताव किंवा जो प्रपोज्ड कंपनीचा जो काय सर्वच्या बाबींची पूर्तता होऊन ज्यावेळेस त्या ठिकाणी अर्ज ROC यांच्याकडे दिलेला असतो कंपनीचं नाव रिझर्व करण्यासाठी, तर ते कंपनीचं नाव रिझर्व त्या ठिकाणी करून ठेवावं लागेल आणि अशा पद्धतीचं नाव हे कंपनी ROC संबंधित कार्यक्षेत्रातील ROC यांच्याकडून ते नाव रिझर्व केलेल्याबद्दलची माहिती हे संबंधित त्या कंपनीस कळवली जाईल आणि असं नावाबद्दलचं ROC यांनी ते नाव रिझर्व केल्यानंतर जर ती कंपनी अस्तित्वातच आणली नाही किंवा ती कार्यान्वितच जर केली नाही तर अशा रिझर्व करून ठेवलेल्या नावाबद्दल सुद्धा ROC यांना संबंधित कंपनीवरती एक पेनल्टी म्हणून किंवा एक दंड म्हणून काही रक्कम सुद्धा लादता येईल. याचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला शास्ती किंवा एक पेनल्टीच्या स्वरूपानं त्याबद्दलची तरतूद लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रहो, कंपनी कायदा 2013 मधील फॉर्मेशन ऑफ कंपनी हा मुद्दा किंवा हा विषय या ठिकाणी या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचा लक्षात घेता किंवा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेल्या तरतुदींचा विचार करता, याशिवाय आपल्याला ह्या फॉर्मेशन ऑफ कंपनीसाठी नक्की प्रक्रिया प्रोसिजर कशा पद्धतीने अवलंबली जाते, तर ह्याच्यासाठी कंपनी इनकॉर्पोरेशन रूल्स 2014
हा जो त्याच्या संदर्भातील एक नियम त्या कायद्यासोबत आहे, तर त्या नियमातील आपल्याला तरतुदी विशेषतः फॉर्म INC नंबर 29, फॉर्म INC नंबर 30, फॉर्म INC नंबर 31 ह्या गोष्टी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या किंवा त्याच्याबद्दलची माहिती जर आपण घेतली, तर त्याबद्दलचे आपल्याला बहुतांशी ठिकाणी सर्व ती माहिती त्या रूल्समध्ये असलेली जी काही पूर्तता करण्यासंदर्भातील बाबी आहेत त्या आपल्याला दिसून येतील. याशिवाय मित्र, हे आपल्याला माहिती नक्की कशा पद्धतीने मिळवली पाहिजे किंवा ह्याच्याबद्दलची आपल्याला आणखीन जास्त व्यवस्थितरित्या माहिती किंवा हे फॉर्म्स किंवा हे संबंधित कंपनी संदर्भातील ज्यादा माहिती किंवा योग्य ती मार्गदर्शन आपल्याला कुठून मिळू शकतं, तर ह्याच्यासाठी आपण पोर्टल मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स कॉर्पोरेट अफेअर्स या साईटवरती आपण जर गेलो आणि त्याच्यातून आपण जर ते संबंधित कंपनी संदर्भातील आपल्याला आवश्यक असणारे जे काही फॉर्म्स त्याच्यातले आपण जर डाउनलोड करून त्याच्याबद्दलची माहिती घेतली, तर त्यातूनही आपल्याला माहिती मिळू शकते. आणि ते घेतलेले फॉर्म्स हे आपण आपल्या संबंधित कंपनी ROC कार्यक्षेत्रातील कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ROC यांच्याकडं सादर केले आणि त्याच्यानुसार त्याची सर्व ती पूर्तता आपण त्या पद्धतीने केली, तर निश्चितच आपल्याला या कायद्यातील कलम 7च्या पोटकलम 2 नुसार आपल्या संदर्भातील असलेल्या कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट हे संबंधित ROC यांच्याकडून जाहीर होईल आणि ते आपल्या लाभात मिळेल. आता मित्रो, अशा पद्धतीचं ROC यांच्याकडून हे मिळालेलं प्रमाणपत्र हा त्या ठिकाणी ती कंपनीचं कन्क्लुझिव्ह, त्या कंपनीच्या अस्तित्वाबद्दल कन्क्लुझिव्ह प्रूफ मानला जाईल, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, अशा पद्धतीनं ROC संबंधित रजिस्टर ऑफ कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ROC यांच्याकडे या कायद्यामध्ये सांगितलेल्या सर्व त्या पूर्तता करून जर त्या पद्धतीनं फॉलोअप घेऊन जर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रस्ताव दिले प्रपोज्ड कंपनी संदर्भात, तर ते मंजूर होऊ शकतात. आणि अशा झालेल्या प्रस्तावातील मंजुरीनुसार ती कंपनी अस्तित्वात आली असं आपल्याला मानावं लागेल. परंतु मित्र, सर्वसाधारणपणे आपल्याला कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील एक 5-6 प्रकारच्या स्टेजेस किंवा स्टेप्स ह्या इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी रूल्स 2014 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार ह्या लक्षात घेतल्या, तर निश्चितच आपल्याला त्या पद्धतीची कंपनी स्थापना संदर्भातील एक मदत होऊ शकते किंवा एक मार्गदर्शन होऊ शकतं. अर्थातच सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी कंपनी स्थापनेसंदर्भातील डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आपल्याला ऑब्टेन करावं लागेल. त्यानंतर डायरेक्टर आयडेंटिटी नंबर तोही त्या ठिकाणी संबंधित प्रमोटर्स डायरेक्टर्स असतील त्यांना मिळवावं लागेल. आणि त्याचबरोबर या कंपनीचं नेम अप्रुव्हल फ्रॉम द कन्सर्न रजिस्टर्ड ऑफ कंपनीज ऑफिसकडनं त्या ठिकाणी ते नाव अप्रुव्हल करून घ्यावं लागेल. आणि याशिवाय मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ह्या सर्व बाबीची पूर्तता करून त्या ठिकाणी द्यावं लागेल की कंपनीचं स्वरूप, कंपनीचं रूल्स, कंपनीचा बिझनेस, कंपनीचे रेग्युलेशन हे कशा पद्धतीनं असतील ह्या संदर्भातील हे मेमोरंडम आणि आर्टिकल्स संदर्भातील माहिती त्या ठिकाणी हे करावं लागेल, सादर करावं लागेल. आणि संबंधित जे नॅचरल पर्सन त्या ठिकाणी आहेत त्यांच्या संदर्भातील KYC डॉक्युमेंट्स हे सुद्धा त्या ठिकाणी सर्व त्या गोष्टी त्या ठिकाणी सादर कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर या कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस हे कोणत्या ठिकाणी कार्यरत असणार आहे, तर त्या रजिस्टर्ड ऑफिस संदर्भातील टायटलचे डॉक्युमेंट, म्हणजे जसं की ज्या ROC यांच्या कार्यकक्षेत त्या एखाद्या कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस हे अस्तित्वात येणार असेल किंवा त्या ठिकाणी ते कार्यान्वित करावायचं असेल, तर त्यावेळेस त्या ठिकाणी करेस्पॉन्डन्सच्या आणि इतर सर्व सोयी सुविधेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्या कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस संदर्भातील ओनरशिपचे डॉक्युमेंट्स, टायटलचे डॉक्युमेंट हेही त्या ठिकाणी सादर करावे लागतील. आता अर्थातच जेव्हा केव्हा एखादा रजिस्टर्ड अशा कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस हे सादर करत असताना किंवा त्याबद्दलची माहिती देत असताना ROC यांच्याकडं जर असा टायटलचा डॉक्युमेंट जरी नसेल तरी परंतु ते रजिस्टर्ड ऑफिसचं लोकेशन नक्की कोणत्या एरियामध्ये आहे आणि त्या अनुषंगानं त्या ऑफिसची जागा किंवा ती त्या ठिकाणी ती मिळकत कशी त्या कंपनीला प्राप्त झालेली आहे याच्या संदर्भातील दाखवणारे सर्व ते आवश्यक ते पुरावे, जसं
की भाड्याने घेतलेली मिळकत असेल तर त्या संदर्भातील लीज डीड किंवा भाडेपट्टा हा एक डॉक्युमेंट, याशिवाय इलेक्ट्रिसिटीची बिल्स किंवा आणखीन इतर काय फॅसिलिटीज अवेल केलेल्या असतील तर त्याच्या संदर्भातील एव्हिडन्सेस हे सुद्धा त्या ठिकाणी ROC यांच्याकडं त्या नेम अप्रुव्हलच्या वेळी सादर करावे लागतील. आणि त्याचबरोबर त्या अनुषंगानं रजिस्टर्ड ऑफिस हे संदर्भातील हे सुद्धा डॉक्युमेंट त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. आणि ह्या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर मग त्या ठिकाणी इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी म्हणून ज्या कायद्यातील कलम 7 अन्वये त्यातल्या पोटकलम 2 अन्वये हे ROC यांच्याकडून प्रमाणपत्र जाहीर केलं जाईल. मित्रहो, या कायद्यातील कलम 7च्या पोटकलमातील सांगितलेल्या तरतुदीनुसार जेव्हा केव्हा अशा पद्धतीची कंपनी ही स्थापन होऊन कार्यान्वित होईल आणि अशी कंपनी स्थापन झाल्यानंतर जर अशा एखाद्या कंपनीकडनं त्या ROC यांचा फ्रॉड केलेला आहे बाय प्लेइंग फ्रॉड प्रॅक्टिस विथ द ROC मशिनरी आणि त्या अनुषंगानं मग त्या ठिकाणी असे काही खोटे दस्तावेज सादर करून जर ती कंपनी अस्तित्वात आणलेली असेल असं जर डिस्क्लोज झालं किंवा असं जर निदर्शनास आलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी अशा कंपनीमध्ये इन्व्हॉल्व्ह असणारी ही लोक जे व्यक्ती आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी या कंपनी कायदा 2013 कलम 447च्या तरतुदीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्या शिक्षेस किंवा त्या कार्यवाहीस पात्र ठरतील. मित्रो, कंपनी कायदा 2013च्या कलम 447 मध्ये सांगितलेली शास्ती किंवा त्या तरतुदींचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर निश्चितपणे ते एक शास्ती किंवा ती तरतूद ही जरब बसवणारी आहे किंवा कुठेतरी त्या ठिकाणी एक पारदर्शी कारभार करण्याच्यासाठीचा किंवा त्या अनुषंगानं कार्यवाही करण्यासंदर्भातील एक असे मार्गदर्शन करणारी ही तरतूद आहे असं त्या ठिकाणी किंवा एक अंकुश ठेवणारी तरतूद आहे असं मला म्हणावं असं वाटतं. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे काय गुन्हे होतील किंवा अशा पद्धतीची काय गैरकृत्य होतील कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांकडनं व्यवस्थापनाकडनं तर त्यावेळेस त्या ठिकाणी या कायद्यातील कलम 447 मध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार किमान 6 महिने ते 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा याच्यामध्ये भोगावी लागेल अशा गुन्ह्यासाठी दोष सिद्धी झाल्यानंतर. आणि त्याचबरोबर जो काय फ्रॉड असेल जो काय व्यवहार असेल तर तो फ्रॉड झालेला असेल त्या फ्रॉडच्या 3 पट हा त्या ठिकाणी द्रव्यदंडाची शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावरती लादता येईल किंवा टाकता येईल. आणि याशिवाय जर असा झालेला फ्रॉड किंवा अशा कंपनी संदर्भातील जर काही सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं अर्थातच पब्लिक इंटरेस्टचा मुद्दा लक्षात घेता किंवा पब्लिक इंटरेस्टच्या संदर्भातील जर काही उल्लंघन झालेलं असेल तर त्यावेळेस देखील निश्चितच या कायद्यातील जी कारावासाची शिक्षा आहे ती किमान म्हणजे कमीत कमी 3 वर्ष तरी त्यावेळेस त्या ठिकाणी भोगावे लागेल किंवा ती त्या ठिकाणी सोसावी लागेल किंवा ती त्या ठिकाणी त्या व्यवहार करणाऱ्या व्यक्तीवरती लादता येईल. ही या कायद्यातील ही शास्ती किंवा ह्या तरतुदी लक्षात घेतल्या तर निश्चितपणे मला असं आज त्या निमित्तानं या कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगानं सांगावंसं वाटतं की कंपनी कायदा 2013 या कायद्यामध्ये समाविष्ट असलेल्या ह्या तरतुदी आणि त्याचबरोबर या कायद्यामध्ये जाहीर केलेली जी शास्ती आहे याशिवाय कंपनी व्यवस्थापनासंदर्भातील काही जर गैरव्यवस्थापन प्रकार आणखीन काही झालेले असतील तर ते ROC यांना सुद्धा त्याबद्दल पेनल्टी किंवा दंड बसवण्याचे किंवा त्याबद्दलची तरतुदी हे सुद्धा त्या ठिकाणी जाहीर इतर तरतुदीमध्ये केलेल्या आहेत. तेव्हा ह्या सर्व तरतुदींचं या ठिकाणी बारकाव्यानं सिंहावलोकन करत असताना किंवा त्या अनुषंगानं विचारात घेत असताना निश्चितच कंपनी कायदा 2013 या कायद्यातील तरतुदी ह्या फार व्यापक रूपानं या कंपनीच्या व्यवहारासंदर्भातील एक पारदर्शीपणानं काम करतील किंवा कार्य करत आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच्या निमित्तानं ही सर्वसाधारण व्यक्तीला अगदी ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा कंपनी स्थापना करण्याची आवश्यकता असते. मग ते शेतकरी वर्गापासून असेल ते अगदी उद्योजक व्यावसायिक वर्गापर्यंतच्या लोकांना कंपनी स्थापना करण्यासंदर्भातील ही माहिती आवश्यक असते. तो उद्देश मी डोळ्यासमोर घेऊन या निमित्तानं मी आपल्यासमोर ही माहिती प्रकट करण्यासाठी सादर झालो. तर त्या पद्धतीनं आपण या अनुषंगानं जर एक मार्गक्रमण केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद.